नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बँक निफ्टीचा अनालिसिस पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया की आज बँक निफ्टीमध्ये काय झालं. बघा, मार्केटमध्ये आज 1077 म्हणजे 1000 पॉईंटची डाऊनफॉल आपल्याला खाली पाहायला मिळाला आहे, 1000 पॉईंटचा. ठीक आहे, काय म्हणतोय मी 1000चा. पण त्याआधी आपण काल काय अनालिसिस केलं होतं ते महत्त्वाचं आहे. बघा, मी काल म्हणलं होतं, जर तुम्ही कालची व्हिडिओ जर आपली वॉच केली असेल तर तुम्हाला समजलं असेल, जर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन होत असेल तर कसं ट्रेड करायचं. बघा, मार्केटमध्ये जर गॅप डाऊन ओपन होत असेल ना, तर मी सांगितलं तुम्हाला की इथून मार्केट वर पण जाऊ शकतं आणि खाली पण जाऊ शकतं. पण तुम्हाला एंट्री घ्यायची आहे कशी, प्राइस ॲक्शन वॉच करून. आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कालची व्हिडिओ जर पाहिली ना तर तुम्हाला समजेल, प्राइस ॲक्शन वॉच करून तुम्हाला एंट्री घ्यायची होती. काय म्हणतो मी, प्राइस ॲक्शन वॉच करून. ठीक आहे. बघा, इथं सांगायचं झालं तर मार्केटने काय केलं, ओपन केलंय. मार्केट ओपन केलं तर की 52,300ला मार्केटनं ओपन केलं. कुठं 52,300ला मार्केटनं ओपन केलं आहे. तिथून नंतर मार्केट काय केलं आहे की 52,600 इथपर्यंत जायचा प्रयत्न केला आहे आणि नंतर मार्केटनं काय केलं आहे की खाली जी ओपन प्राईज आहे ना तिथं आला आणि तिथून नंतर प्राईज ॲक्शन करून नंतर मार्केटनं कितीचं 51,700चा लो दाखवला. काय म्हणतो मी, 51,700चा लो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एवढे पॉईंट मार्केटमध्ये म्हणजे एवढे आपल्याला पॉईंट प्राइस ॲक्शननुसार मिळले असते, जर तुम्ही प्राइस ॲक्शन फॉलो केली असती तर. ठीक आहे. आता बघा की झालंय काय नेमकं. आता एवढा फॉल झाला आहे, पण मार्केटने इथंच सपोर्ट का घेतला, काय म्हणायचं मला, इथंच सपोर्ट का घेतला, कारण की ह्यानं किंवा 52,000ला, ठीक आहे, 52,000ला थोडा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला, पण मार्केटने इथं सपोर्ट घेऊन वर जायचं कारण का, म्हणजे ते प्राइस ॲक्शन तयार झाले ना, म्हणजे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन तयार झाले, पण इथंच का झाले ते, तर त्याचं जर तुम्हाला अनालिसिस बघायचं असेल ना तर तुम्हाला काय करायला लागेल, जर एक महिना एक मंथली जी कॅन्डल आहे ना ती मंथली कॅन्डल एकदा वॉच करा. मध्ये पहा की काय झालंय. काय म्हणतो मी, मंथली कॅन्डल बघा. मंथली कॅन्डलमध्ये दिसतंय का, सुरुवातीला इथून जेव्हा मार्केटनं फॉल व्हायला चालू केलं आणि इथं आज आपल्याला सपोर्ट घेतलेला पाहायला मिळतोय. काय म्हणतो, इथं सपोर्ट कुठल्या साईडला, डाऊन साईडला बघा सपोर्ट इथं घेतलेला दिसतोय. आणि इथं सपोर्ट का घेतला, कारण की जी प्रिव्हियस कॅन्डल दिसते का, त्याची प्रिव्हियस कॅन्डल ही वाली कॅन्डल दिसते का, त्याच्या हायला, काय म्हणतोय मी, त्याच्या हायला, ह्या हाय कॅन्डलला रिस्पेक्ट देते मार्केट सध्या. काय म्हणतोय, ह्या हायला मार्केट रिस्पेक्ट देते. आता बघा की आपण काय म्हणूया की जर मार्केटमध्ये अजून क्रॅश, आता सध्या तरी दिसतंय आपल्याला की बिग फॉल आला. काय म्हणतो मी, सुरुवातीपासून तर आता जर डेली कॅन्डल पाहिले ना आपण, काय म्हणतो मी, डेली कॅन्डल जरी पाहिले ना तर आपल्याला दिसून येते की मोठा फॉल झालेला आहे असं दिसून येते. पण जर अजून मार्केटमध्ये क्रॅश व्हायचा असेल तर अजून लेवल त्याच्या इम्पॉर्टन्स लेवल ब्रेक झाले नाहीत. कारण की का, आपण मंथली जे म्हणजे मंथली अनालिसिस केलं होतं ना, ते जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहू शकता. मंथली अनालिसिस पण आपण केलेला आहे. ठीक आहे. तर वरच्या साईडला 53,000चा एक रेजिस्टन्स आहे म्हणलेलं आणि खालच्या साईडला एक 50,000चा एक रेजिस्टन्स सपोर्ट आहे. ठीक आहे. मार्केटमध्ये जर क्रॅश व्हायचा असेल, काय म्हणतो, अजून क्रॅश क्रॅश व्हायचा असेल ना, किंवा अजून बिग डाऊनफॉल यायचं असेल तर मार्केटला कुठं 50,000च्या खाली ट्रेड करावं लागेल, तेव्हा कुठं तर बिग फॉल आपल्याला पाहायला मिळेल. काय म्हणते, बिग फॉल. नाहीतर ह्या झोनमध्ये आपल्याला क्लोजिंगसुद्धा पाहायला मिळेल. ठीक आहे. हे झालं मंथलीमध्ये. आता आपण काय करूया की उद्यासाठी म्हणजे फ्रायडेला काय आपल्याला अनालिसिस करता येतं ना ते पाहूया. बघा, मार्केटमध्ये जी क्लोजिंग झाली आहे ना, ती क्लोजिंग आता इथंच झाली आहे. तर इथून नंतर आपल्याला काय दिसतं की मार्केट क्लोज जे झालं आहे ते बरोबर कुठं क्लोज झालं आहे, 51,845 ह्या पॉईंटला मार्केटनं आता क्लोज दाखवलं आहे. आता उद्याच्या साईडला जर उद्याच्या वेळी जर आपल्याला ट्रेड करायचं असेल तर कसं ट्रेड करणार. ठीक आहे. तर त्याआधी समजून घ्या की मार्केटनं सपोर्ट इथं घेतलेला आहे. काय म्हणतो मी, सपोर्ट घेतला आहे. पण सध्याचा ट्रेंड तर काय ऑलरेडी आपला निगेटिव्ह ट्रेंड आहे. पण आपल्याला उद्याच्याला ट्रेड कसं करायचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, त्यासाठी पहिल्यांदा 15 मिनिटं कॅन्डलवर आपण शिफ्ट करूया. 15 मिनिटची कॅन्डल आपण आता ओपन केली. इथं बघा की आपल्याला जसं अजून एक व्हिडिओ सांगतो की आपण 15 मिनिटच कॅन्डल बेस्ट का, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला प्राइस ॲक्शनसुद्धा समजते आणि जी व्होलॅटिलिटी असते ना ती कमी होते. त्यामुळे 15 मिनिटाची कॅन्डल इज बेस्ट फॉर ट्रेडिंग. ठीक आहे. इथं बघा मार्केटनं काय केलं की तुम्हाला एक प्राइस ॲक्शन दाखवलं आणि इथून नंतर मार्केट खाली केलेलं आहे. जोपर्यंत मार्केट प्रिव्हियस रेजिस्टन्स ब्रेक करून त्याच्यावर ट्रेड करत नाही, म्हणजे इथं बघा, आता समजा ही रेजिस्टन्स आपण धरूया की 52,000 एक रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत मार्केट ह्याच्यावर ट्रेड करत नाही तोपर्यंत आपल्याला एक मुवमेंट असते ना, ती बाईंगची मुवमेंट सुद्धा पाहायला मिळत नाही, कारण की इथं जर मार्केट आलं परत तर इथून रिव्हर्स होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, हे समजलं. आता आपण काय करूया की उद्याच्या वेळी काय होईल मार्केटमध्ये चेक करा. आता मार्केट समजा क्लोज झालं किती, 51,800 ह्या दरम्यान कुठेतरी क्लोज झालं. पण ॲक्युरेटली बघूया किती झाले क्लोज.
51,845. ठीक आहे, 51,845 म्हणजे इथं क्लोज झालं आहे. आता मग समजा की मार्केटनं उद्या काय केलं, पहिली कंडिशन आपण करूया की फ्लॅट. काय म्हणतोय, फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट म्हणजे इथंच ओपन झालं. तर मार्केटला आता सपोर्ट आहे इथं. काय म्हणतो मी, ह्या साईडला आता इथं सपोर्ट झाला आहे. 51,600चा एक सपोर्ट म्हणून ॲक्ट करते आता. फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर आता मार्केट काय करेल की इथे येऊन इथून जर ब्रेक करत असेल आणि ह्याच्या खाली ट्रेड करत असेल 51,600च्या खाली, तर आपल्याला कंटिन्यू ट्रेंडसोबत राहायचं आहे. काय म्हणतोय, कंटिन्यू ट्रेंडसोबत राहायचं आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि इथून नंतर सपोर्ट घेऊन वर जात असेल तर आपल्याला इथं कुठेतरी बायिंगची एंट्रीसुद्धा मिळू शकते. काय म्हणतो मी, बायिंगची एंट्री मिळेल आणि इथून तुम्ही बाय करू शकता. पण महत्त्वाचा पॉईंट असा आहे की सध्याच्या कंडिशनमध्ये मार्केट जे आहे ना, पूर्ण जे कुठंच अशी एक रिव्हर्सल, काय म्हणतोय मी, इथं पहा, असं बिग कुठंच रिव्हर्सल आपल्याला पाहायला मिळणार नाही. काय म्हणते, बिग कुठंच रिव्हर्सल पाहायला मिळणार नाही. म्हणजे जी रिव्हर्सल होईल, आता मार्केट जर समजा तुम्ही जर समजा इथं कुठंतरी एंट्री घेतली, बाईंग साईडला सांगतो, बाईंग साईडला समजा इथं कुठंतरी येऊन एंट्री घेतली, तर तुम्हाला आता ट्रेलिंग करायचं आहे. काय म्हणतो मी, ट्रेलिंग. बाईंग केलं आहे तुम्ही, समजा बाय केलं आहे कुठं 51,600 तुम्हाला कुठं एंट्री मिळेल, तर तुम्ही काय करायचं, बाईंग करायचं आहे प्लस तुम्हाला ट्रेल करायचं आहे. काय म्हणतो मी, ट्रेल करायचं आहे. कारण की कधी पण मार्केटमध्ये एक निगेटिव्ह परत म्हणजे काय होऊ शकतं, ब्रेकआउट फेलर होऊन परत मार्केट खाली होऊ शकतं. ठीक आहे, फ्लॅट ओपन झाल्यानंतर, पण फ्लॅट ओपन झाल्यानंतर मार्केटनं खाली होऊन सपोर्ट घेतला पाहिजे. काय म्हणतोय, खाली येऊन इथं सपोर्ट घेऊन परत वरत असेल तर परत हाय तीच लो, म्हणजे जे 51,600 जे लो ब्रेक करत असतात, नंतर मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्यू ट्रेडसोबत राहायचं आहे. ठीक आहे, आता दुसरी कंडिशन मार्केटमध्ये समजा गॅप अप ओपन झाला. काय म्हणतो मी, गॅप अप. आता ही महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण का मार्केटमध्ये समजा जर गॅप अप, कारण की लास्टला प्राइस ॲक्शन मार्केटनं काहीतरी केले, त्यामध्ये थोडंसं बाईंगची मुवमेंट आली. जर प्राइस ॲक्शन म्हणते 52,000च्या वर मार्केट ओपन होत असेल तर आपल्याला जर थोडासा, आता काय म्हणतो, गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केट काय करेल, जे आजचं लो म्हणजे 51,800-900चा लो जे लेवल दिसते ना, जिथं क्लोजिंग केलं आहे तिथून मार्केट सपोर्ट घेऊन वर गेलेलं पाहायला मिळेल. आणि जे टुडेचं हाय जे आहे 52,600-500 ह्या झोनमध्ये आपल्याला ट्रेड केलेलं दिसून मिळेल. काय म्हणतो, गॅप अप झालं तर हे अशी मार्केटमध्ये होऊ शकतं. ठीक आहे, मग आपल्याला एंट्री कशी घ्यायची आहे ह्यामध्ये एंट्री घेताना आपल्याला ह्या झोनमध्ये प्राइस ॲक्शन वॉच करून एंट्री घ्यायची आहे. काय म्हणतो, प्राइस ॲक्शन वॉच करून एंट्री घ्यायची आहे. आणि जे टार्गेट आहे ना, बिगची अपेक्षा ठेवायची नाही. काय म्हणतो मी, बिगची अपेक्षा ठेवायची नाही. कारण इथं ओपन झाल्यानंतर मार्केट इथं येऊन कुठंतरी सपोर्ट घेऊन वर जात असेल तर इथं परत साईड वेव, जेव्हा इथं कुठंतरी ब्रेकआउट झालं तर आपल्याला हे गॅप फिल पण झालेला पाहायला मिळेल. पण जास्त करून काय करा की एंट्री घेतल्यानंतर, काय म्हणतो, एंट्री घेतल्यानंतर ट्रेलिंग करा. काय म्हणतो, एंट्री घेतल्यानंतर ट्रेल करायला चालू करा. आता राहिलं ती म्हणजे लास्टचा तिसरा पॉईंट, गॅप डाऊन. ठीक आहे, जर मार्केट उद्या पण गॅप डाऊन ओपन होत असेल, म्हणजे 51,845ला क्लोजिंग झाले आणि मार्केट समजा उद्या गॅप डाऊन ओपन होत असेल, काय म्हणतोय, गॅप डाऊन. मार्केट उद्याच्याला पण गॅप डाऊन ओपन झालं आणि आता काय म्हणतोय की आता मार्केटमध्ये गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर लक्षात ठेवा, मार्केटमध्ये उद्याच्या जर गॅप डाऊन झालं तर उद्याच्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळेल. आणि इथून नंतर मार्केट प्राइस ॲक्शन तयार करून, काय म्हणतोय मी, तर प्राइस ॲक्शन तयार करून वर गेलेलं पाहायला मिळेल. काय म्हणतोय, वर गेलेलं पाहायला मिळेल. कारण की इथं प्रॉफिट बुकिंग येण्याचे चान्सेस जास्त आहेत आता. कारण की इतका डाऊन, काय म्हणते, अजून रिव्हर्सल, मी अजून सांगतोय, अजून रिव्हर्सल मार्केटमध्ये एक पण आलं नाही. काय कंटिन्यू फॉल झालेला आहे मार्केटमध्ये. अजून प्रॉफिट, काय म्हणतो, कुणी अजून प्रॉफिट बुकिंग सुद्धा केली नसणार आहे. ज्या आता इथून मार्केट दिसते ना, इथून समजा मार्केटमध्ये अजून असंच कुठंच वाटलं नाही की बाबा मार्केटमध्ये सेलर अजून एक्झिट झाले, असं कुठंच नाही. तर मार्केट इथे येऊन नंतर म्हणजे उद्याच्याला पण गॅप डाऊन ओपन होत असेल आणि नंतर मार्केट समजा इथं आल्यानंतर थोडीशी प्राइस ॲक्शन करून आलं तर इथं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळेल. आणि इथल्या झोनमध्ये, ह्या झोनमध्ये आपल्याला बायिंगची एंट्री घ्यायची आहे आणि टार्गेट ट्रेलिंग करून आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे. ओपन जसं होईल त्याप्रमाणे आपल्याला ट्रेड करायचं आहे. मार्केट जर कसं पण म्हणजे ओपन होऊ द्या, आपण जे सांगितले त्याप्रमाणे फॉलो करा. फक्त उद्याच्याला ट्रेलिंग यूज करा. ट्रेल करणं गरजेचं आहे. काय म्हणतो मी, ट्रेल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, उद्याच्याला भेटूया, काय होतं मार्केटमध्ये चेक करूया. चला, बाय.